अरे लावा ना फिल्डिंग. तरीच घेणार नाहीत. अगदी हलक्या हाताने मात्र एकच धाव मिळते या बॉलवर. पुढचा बॉल राऊंडी विकेटनं फुल टॉस, परंतु इट्स गोइंग टू आय थिंक मुजम सर 2 धावा डिक्लर. बॉल द्या, बॉल द्या, बॉल. यावेळेला आपटून टाकलेला बॉल वेगवानतेने चाललाय मागच्या दिशेने. त्या ठिकाणी श्रेयस स्पष्ट आहे. दुसऱ्या रनचा रिस्क सहजासहजी घेणार नाही, कारण इथून महत्वाची गोष्ट एकच ती म्हणजे
तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि या रखरखत्या आपण सातत्याने ऊन पाहत असतो, परंतु या धोधो पावसामध्ये कोण धावसंख्या करेल. यावेळेला बाबूच्या बॅटला एज लागली. मागे प्रसाद शेलार जज करतोय आणि बॉलला अगदी हलक्यानं मात्र हातामध्ये घेतलंय. ओव्हरपिच बॉल होता, सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता, परंतु डॉट स्वरूपामध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडू संपलेत आतापर्यंत. चेंडू संपलेत 5 धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 4. आणि चिंचघर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. चिंचघर आणि डोंगस्ते जसा आपण उल्लेख केला की एफडीसी कुडूस आणि अलमान हे दोन या वाडा तालुक्यातील महाशक्ती आहेत, तर चिंचघर आणि डोंगस्ता सुद्धा या वाडा तालुक्यातील 2 ताकदवान संघ आहेत. 5 चेंडू संपलेत आणि धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर. या 2 न वाढून 6 रन्स. यावेळेला मात्र बॅटची एज. विकेटचं पतन. प्रसाद शेलार करतोय कॅरी कॅच. खेळाडू बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता ज्याच्या नावाचा होतोय सगळीकडे हवा, तो शोएब अव्वा फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. जर्सी क्रमांक 10. अरबाज मेमन विकेट कीपर यांचे शिष्य आहेत, ते फलंदाजी करण्याकरिता दाखल. सलाम. नवीन गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅकवर नाही यायचे. श्रेयस स्पष्ट येतात गोलंदाजी करण्याकरिता. बॉलिंग ट्रॅकवर स्पष्ट. स्ट्रायकिंग एंडला दीपेश गोलप. आता इथून दीपेश गोलप काय करणार, महत्वाची मात्र त्याच्या समोर अग्निपरीक्षा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता. यावेळेला कॅचला संधी आहे. प्रशांत ठाकरे. कॅच मात्र खूप महत्वाची आणि पकडेल, परतावं लागेल. महत्वाचा खेळाडू दीपेश प्रभाकर गोलप यावेळी परतीच्या प्रवासाला श्रेयस स्पष्टने मिळवून दिली महत्वाची विकेट, महत्वाची सफलता. मॅन इन फॉर्म मिस्टर दीपेश गोलप इज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. खेळाडू बाद. नाही प्रशांत ठाकरेची आता तारीफ करावी लागेल, कारण इतक्या वर गेलेला कॅच इतक्या पावसामध्ये हातामध्ये कलेक्ट करणं खूप कठीण असतं, परंतु खूप सुंदररित्या कॅच कंप्लीट केली आहे. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता सौरभ सवर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामो फलंदाजी करण्याकरिता या वाडा तालुक्यातील एक असा खेळाडू ज्याने मात्र फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण या तालुक्याला मात्र कुठेतरी स्वतःच्या नावाची वर्णी लावून दिली आहे. तो सौरभ सवर फलंदाजी करण्याकरिता. कंप्लीट अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण तर 30 यार्डच्या बाहेरच करतो. 30 यार्डच्या आत त्याला आम्ही कधी अजून क्षेत्ररक्षण करताना पाहिलं नाहीये, कारण इतक्या चांगल्या पद्धतीने कॅचेस कॅरी करणं, रनिंग मध्ये बॉलला हातामध्ये कलेक्ट करणं. परंतु स्ट्रायकिंग एंडला शोएब अव्वा घरच्या मैदानावर संघ अडचणीमध्ये असताना इथून कशा पद्धतीने फलंदाजी करेल यावर मात्र सगळ्यांची लक्ष आहेत, कारण शोएब अव्वाकडे क्षमता आहे धावसंख्या करण्याची. तोच मात्र स्ट्रायकिंग एंडला. परंतु श्रेयस पष्टे अजून एक युवा खेळाडू ज्याचं सुद्धा नाव घेणं तेवढंच गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने गोलंदाजी केली आहे, गेल्या मॅच मध्ये श्रेयस पष्टेला मॅन ऑफ द मॅचचं प्राइज मिळालेलं आणि या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली आतापर्यंत बॉलिंग बघायला मिळते. इट्स अ नो बॉल.
तुम्हाला डाऊट असेल तर तुमच्याकडे थर्ड अंपायर अवेलेबल आहे, एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता बिमर करिता. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मागणी केली आहे. थर्ड अंपायर असतील अक्षय पांडव सर. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. चेंडू 4. 2 चेंडूचा खेळ. मात्र आता फ्री हिट आहे. या फ्री हिटची सौरभ सवर कशा पद्धतीने संधी घेईल. वाह क्या बात आहे. अगदी सुंदर दर्जेदार चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये हाताळलाय. निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे डॉट बॉल. परफेक्ट फ्री हिटचा बॉल मात्र कशा पद्धतीने असायला हवा त्याचं खूप चांगलं प्रात्यक्षिक श्रेयस स्पष्ट दाखवतोय. यावेळेला मात्र फटका चांगला. मागे फिल्डर आहेत प्रशांत ठाकरे. एकतर कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये धावचीची संधी निर्माण झाली आहे. पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांचा बोट जाईल आकाशाच्या दिशेनं. या ठिकाणी वॉट थ्रो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला प्रशांत ठाकरे यांच्या माध्यमातून. विकेटचं बदन तेवढंच चांगलं कलेक्शन श्रेयस स्पष्ट यांच्या माध्यमातून आणि खेळाडू बाद विकेट. शोएब अव्वा धावचीच्या स्वरूपामध्ये थोडीशी मात्र घाई केली असं म्हणावं लागेल, कारण आतून तुमच्याकडे 4 षटकं बाकी आहेत. 4 षटकापर्यंत तुम्हाला मैदानात उभं राहणं गरजेचं होतं, परंतु तुम्ही खूप एक धाव चोरायला गेले आणि माघारी परतलेत. पुन्हा एकदा जय नांगरे वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता मैदानामध्ये दाखल. निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे बॉल. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वर आहे 12. यावेळेला फटका चांगला. चांगली तेवढीच चांगली फिल्डिंग. भलेही बॉल पर्यंत कॅचच्या माध्यमातून पोहोचू शकले नाही, परंतु चांगली त्यानंतर फिल्डिंग बघायला मिळाली त्या ठिकाणी. विनीत नांगरे 5 खेळाडू ऑन साइडला बघायला मिळत आहेत. यावेळेला मैदानामध्ये धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि हलक्यानं मात्र एष्ट्या मिस झाल्या. प्रसादनं फेक तर केलेली, परंतु फेक परफेक्ट स्टंपवर जाऊ शकली नाही. पंकज आणि सौरभ हे 2 तारणहार मात्र रूपामध्ये आलेत आता असं म्हणावं लागेल एफडीसी कुडूस आणि अलमान संघाकरिता. तेच तर्रार प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी मात्र जय नांगरेकरनं बघायला मिळतोय. तुम्ही धावांमध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा, कारण समोरच्या संघाकडे सुद्धा
वेगाचा तोफखाना आहे शोएब अव्वा असू द्यात, फिरकीचा जादूगर मग चिराग असू द्यात, एवढ्या कमी धावसंख्येवर रोखू शकतात तेवढं तुमच्याकरिता ते बेनिफिशियल आहे. यावेळेला धाव चोरण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू 5 रन झाल्यात 15. 5 चेंडू 15 धावा. या वेळेला सौरभ सवरच्या बॅटमधनं बॉल करतोय हवाई सफर, निघून जाईल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामोच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. धावसंख्या 6 ने वाढून 21. आता मात्र गोलंदाजी करण्याकरिता प्रशांत ठाकरे. ओव्हर दी विकेटनं यावेळेला कॅचला संधी. जयनं मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली आहे. एकही धाव नव्हती तिथे, 3 धावा गेल्या. धावसंख्या या 3 न वाढून आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. (24) आणि यामध्ये ही धाव तर अजून एक ऍड होईल. धावसंख्या 25. 25. 2 चेंडू संपलेत. प्रशांत ठाकरे गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. याही वेळेला मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. जय नांगरे चप्पल घालून खेळतायत, तर बॉल त्यांना भेटताना आता भारी झालाय. आणि विनीत तर फ्लिपफ्लॉप वर खेळतायत. एवढा कॉन्फिडन्स हवा या आयुष्यात. गोलंदाज प्रशांत ठाकरे पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटनं. पंकज खूप दिवसांना फलंदाजीला गेलाय, परंतु धावा काही करत नाही. आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 27. प्रशांत ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर दी विकेटने. एक बॉल बाकी. एक धावसंख्या 27. 27. शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला वाईट चेंडू. फर्स्ट बाउंसची बॉल मात्र दिली जाईल. अंतिम 4 चेंडू तुम्ही बाउन्सर हाताळू शकत नाहीयेत. 28 धावा जोडल्या गेल्या. 28 रन्स.
समीर सुद्धा आलेत, पण काय आता इन ऍक्शन बऱ्याच उशिराने आले तसं म्हणावं लागेल. याही वेळेला डॉट बॉल. षटक संपलंय. षटक क्रमांक 4. धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर. 28-28. अंतिमचे 12 चेंडू आता इथून बाकी आहेत. मॅचकडे जाऊया. श्रेयस पष्टे आणि स्ट्रायकिंग एंडला सौरभ सवर. 2 वाडा तालुक्यातील अप्रतिम अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विपक्षामध्ये येऊन ठेवलेत. यामध्ये कोण यशस्वी होईल? पहिला बॉल आणि मैदानामध्ये आता प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. पंचांमध्ये काहीतरी डिस्कशन होईल आणि काय हा निर्णय खूप महत्वपूर्ण आहे, कारण या निर्णयावर मॅचची बरीचशी सूत्र अवलंबून आहेत. सौरभ सवर असा खेळाडू आहे जो इथून 12 बॉल खेळला तर त्यामध्ये 2 किंवा 3 षटकार ठोकू शकतो, परंतु पंचांच्या निर्णयाची अजून सुद्धा या ठिकाणी वाट पाहिली जाईल. कोणता खेळाडू बाद असेल आणि कोणता नाही, पंच आपल्या जागेवर जाऊन आम्हाला जो काही निर्णय आहे तो कळवतीलच. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता विशाल. या वेळेला मात्र बऱ्याच काळानंतर पंकजच्या बॅटमधून आलाय चांगला तडाखेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. षटकाराकरिता 6. धावसंख्या आपण पाहिली तर 6 न वाढून पंकजच्या बॅटमधून बऱ्याच काळानंतर मात्र एक षटकार आलाय आणि धावसंख्या या 6 न वाढती आणि पुढे जाऊन पोहोचेल 34 34 35 35 माफ करा. या वेळेला कव्हरच्या दिशेने मागे फिल्डर. बॉल निघून जाईल चौकाराकरिता. फ्लिपफ्लॉप घालून तुम्ही फिल्डिंग करता, आम्ही त्याच गोष्टीचा उल्लेख केला. सहजासहजी नाही जमत, हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. धावसंख्या 39. या वेळेला धावचित. आता पंकज सेट झालेले इथून ठोकू शकले असते, परंतु आता मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. फिरकीचा जादूगर, नेहमी गोलंदाजीमध्ये स्वतःची धुरा मात्र खूप चांगल्या पद्धतीने निभावणारा, परंतु आज संघ अडचणीमध्ये आणि संघ अडचणीमध्ये असताना फलंदाजी करण्याकरिता प्रांगणाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकाल चिराग भानुशाली फैद मैदानामध्ये दाखल या ठिकाणी बॅटिंग करण्याकरिता. धावसंख्या पाहिली 39 39. 4 चेंडू संपलेत. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु पंकजने मात्र हे 2 फटके ठोकून धावसंख्या कव्हर केली आणि माघारी परतले. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. 10 चेंडूत 15 धावा.
नवीन फलंदाज चिराग भानुशाली. नो चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर अतिरिक्त वाढून 41 41. फ्रीचा बॉल आता चिराग भानुशाली करिता आणि आला चिरागच्या बॅट मधनं सरळ बॉलला फेकून दिलाय. चिराग इज सेट ऑन फायर. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर केला हल्ला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. क्षमता आहे. धावसंख्या मात्र 47 47. या वेळेला बॅक टू व्हीलर. सलगचा दुसरा. आजच्या दिवसामध्ये चिराग भानुशालीला आता थांबवणं कठीण झालंय. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि आज फुल कॉन्फिडन्सनी फलंदाजीला गेलेत. धावसंख्या 53 53. अंतिमचे 6 चेंडू बाकी. प्रसाद शेलार पहिला बॉल राऊंडी विकेटनं. या वेळेला मात्र सुंदर चेंडू विकेटच्या मागे डॉट. निर्धाव. धावसंख्या आपण पाहिली तर भल्या मोठ्या दिशेनं आता वाटचाल केली. 53 53. चिराग भानुशालीच्या त्या 12 धावा 2 चेंडू फेस करत असताना चिरागला सर स्ट्राईक देणं आता तेवढंच गरजेचं आहे, कारण आता चिराग बहरामध्ये 4 चेंडूमध्ये चिराग काही करू शकतो इतकी क्षमता आहे त्या खेळाडूकडे. गीतने एक चौकार सोडला आणि तिथून मात्र जी मॅच ऑन झाली त्यानंतर धावसंख्या मात्र खूप मोठ्या दिशेने जात असताना याही वेळेला फटका तर चांगला आहे परंतु एका धावेकरिता निघून जाईल. धावसंख्या 55 55. जेवढी धावसंख्या अव्वाला हवी होती तेवढी मात्र धावफलकावर लागली आहे, जोडली गेली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता डीकेपी पाहुणीपाडा कोणे आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल हमरापूर आणि नाणे. याही वेळेला फटका चांगला आणि त्या ठिकाणी मात्र पाण्यामध्ये बॉल कंप्लीटली स्टॉप झाला. एक तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये काय निघतील आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. चला धावायला अजून सुद्धा आपण पाहिलं तर माफ करा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. मॅच मात्र नक्कीच रंगतदार होणार. बॅट्समन नेम ओमकार. या वेळेला मात्र चिराग बहरामध्ये, चिराग फॉर्म मध्ये, मॅन इन फॉर्म. सरळ बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. षटकार 6. बघा आम्ही आज गोष्टी म्हणत होतो की चिरागला जेव्हा जेव्हा संधी मिळते ना त्या खेळाडूकडनं फलंदाजीमध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स नक्कीच नेहमी बघायला मिळतो आणि आज तर डेफिनेटली फुल कॉन्फिडंट होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 62. फायटिंग टोटल तर उभी राहिली आणि शोएब अव्वाचे 12 चेंडू, त्यामध्ये चिराग असू द्या, चिराग सारखा फिरकीचा गोलंदाज, संदेश सारखा गोलंदाज, परंतु शेवटच्या षटकाचा एकच प्रश्न आहे, तो कोणाला दिला जाईल.
यावेळेला वाईट चेंडू, परफेक्ट डिसिजन पंचांकडनं. याही वेळेला वाह क्या बात है, चिराग भानुशाली कडक धावसंख्या उभी ठेवली आहे. चिराग आणि चिराग एकच नाव, ज्याचा सर्वांना येतो राग तो नाव आहे चिराग. धावसंख्या झाली आहे स्कोर कार्डवर 69. 70 धावांचं लक्ष. हे अंतिमचे 12 चेंडू आता खूप महागडे ठरले. ज्या 12 मध्ये एक नाव मात्र सातत्याने ऐकायला मिळालं आणि चर्चेमध्ये ऐकायला मिळालं, ते नाव आहे चिराग भानुशाली. अगदी दर्जेदार फलंदाजी केली आहे त्याने. आपण जर का पाहिलं तर वैयक्तिक त्याची धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली, ज्या अंकावर मात्र त्याने खेळ केला अगदी सुंदर. 6 चेंडू खेळला आणि त्याने तब्बल 26 धावा केल्या. आणि या 26 धावा नव्हे, त्या 26 धावा तुम्हाला मॅच जिंकण्याकरिता खूप महत्वाच्या ठरणार, यात काही शंका नाहीये. आज फुल कॉन्फिडन्सने होते आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र दाखवलंय. 27 धावा केल्या 6 चेंडू मध्ये. वा चिराग वा, क्या बात आहे. अगदी आज त्यांच्या आईला त्यांनी मगाशीच मॅचची लिंक पाठवली आणि फुल कॉन्फिडन्स होते, म्हणाले मॅच बघ, आणि खूप चांगला परफॉर्मन्स सुद्धा केलाय. जाऊया सेकंड इनिंग कडे. विजया करता येणार आहे. 36 बॉल करायचे आहेत 70. मायक्रोफोनवर तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. अप्रतिम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय कुडूस बिग बॅश ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. मॅच नंबर 3. 2 विजयी संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा आजच्या दिवसातला पहिला संघ कोण ते ठरवणारी ही मॅच आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ज्या मॅच मध्ये 69 रन चिराग भानुशालीच्या धुवाधार बॅटिंगमुळे धावफलकावर लागल्या आणि 70 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. हे रोखण्याकरता अव्वा बॉलिंग मार्क वरनं, तर फलंदाजीनं त्या रन्स बनवण्याकरता स्ट्रायकर एंड कडने प्रशांत ठाकरे आणि नॉन स्ट्राईक एंड कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज श्रेयश. पहिला बॉल अव्वाचा. पहिला बॉल हवेमध्ये आहे. डिक्लेरेशन झोन
1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना धावून पोचते ती 1 या आकड्यावर शोएब अव्वा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 1 हाताळण्याकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय, जबाबदारी दिली गेली आहे आणि आपल्यावर पडलेली ही जबाबदारी तो कशा पद्धतीने पूर्ण करतोय ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. चांगला बॉल पेज जनरेट केला, फ्लाइट दिली, बॉल उसळी घेत प्रशांतच्या कानाजवळनं शिटी वाजवत विकेट किपर फैजानच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पुढचा बॉल चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव 3 चेंडूचा खेळ तर नंतर 1 धाव ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि उर्वरित 3 बॉल मध्ये अव्वा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते बघायचं आहे. नेहमीच या मैदानावर त्याची हवा आपल्याला पाहायला मिळते. तो शोएब मेमन अव्वा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल, आणखी एक दर्जेदार चेंडू. प्रशांत ठाकरे त्याच्या बॅटमधनं बॉल येत नाहीये, सलगचा 3रा बॉल त्याच्या बॅटमधनं निसटून विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 4 चेंडूमध्ये 1 धाव फक्त इथे शोएब मेमन अव्वाकडनं खर्च झाली आहे. प्रशांतला पूर्णपणे शांत ठेवलंय. अंतिमचे 2 चेंडू शोएब मेमन अव्वाकडनं हाताळले जातील. प्रशांत ठाकरे त्याच्या विरोधामध्ये. सलगचा 4था डॉट. सलगचा 4था डॉट प्रशांत ठाकरेच्या बॅटमधनं विकेट किपर फैजान मेमनच्या हातामध्ये गेलाय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते करणं प्रशांत ठाकरेला खूप कठीण जात आहे, अवघड जात आहे. सातत्यानं बॉल विकेट किपर फैजानच्या हातामध्ये जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे आणि इथे तोही मिस झाला. 1 रन मिळेल तिथे 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 2 वर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 या आकड्यावर. दोन धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस तगडा तगडा क्वालिटी ब्रँडेड प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. सौरभ सवर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि पहिल्या चेंडूवर त्याला आसमान दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने त्याच्या विरोधामध्ये श्रेयसने फटका खेळला अगदी काबिल तारीफ. पुढचा बॉल. चांगला बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगलं प्रत्युत्तर या बॉलवर सौरभकडनं पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी चांगल्या बॉलवरचा चांगला फटका. दोन्ही बाजूनं चांगले प्रयत्न झाले होते आणि त्यामध्ये श्रेयसची सरशी झाली. एक षटकार त्यानं धावफलकावर जोडला. कमी गतीने टाकलाय त्यामुळे जास्त उंची, लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कॅच कॅरी करणं कठीण आहे. कॅच कॅरी करणं थोडंसं कठीण आहे कारण खूप जास्त उंची प्राप्त केली आहे. त्यामुळे 2 धावा. रबर बॉल मधलं चित्र हेच आहे, खूप जास्त उंच जातो बॉल आणि तिथे तुम्हाला जज करणं किंवा मग चेंडूच्या खाली नीट येणं ते जमत नाही कारण जमीन भिजलेली असते, चिखल असतो. खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जात हे रबर बॉल क्रिकेट. खरं तर
या रबर बॉल क्रिकेटचा उगम हा फक्त पावसाळ्यामध्ये मित्रांनी केलेला विरंगुळा याकरता झाला होता. मात्र हळूहळू त्याला व्यावसायिक स्वरूप आलं आणि आता ते एवढं मोठं झालंय की रबर बॉल क्रिकेटमध्ये 5-5 लाखाच्या स्पर्धा आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 10. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, जे जीवापाड जपलं जातं, इथे चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी खोल टप्प्याचा बॉल होता ज्याला योग्यतेनं बॅटच्या अगदी खालच्या अंगानं स्ट्रॉंग बॉटम हँड चा वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 11 फॉर नो लॉस. 11 धावा. दुसरं षटक. 5 चेंडूचा खेळ. समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हरचा सौरभ सवर गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना कमी गतीनं चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल विकेटच्या मागे थांबलाय तर मग धावा धावून घ्यायला लागतील. जोपर्यंत पडद्याला किंवा भिंतीला लागत नाही हा डॉट बॉल असेल. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त होतीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रशांत ठाकरेच्या समोर सलग 6 डॉट बॉल लिहिले गेलेत. सलगचे 6 बॉल त्याच्या बॅटच्या पट्ट्यातनं निसटलेत आणि त्यामुळे एक पूर्ण षटक त्यानं मेडन घालवलंय. शोएब अव्वा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. दमदार क्वालिटी स्ट्रोक. बॉल सरळ सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा दाफलकावर आहेत. पहिलाच बॉल अव्वाच्या विरोधामध्ये आक्रमण ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालंय आणि हे आक्रमण तुम्हाला सुरू ठेवावं लागेल. श्रेयश या आधीच्या मॅच मध्ये अगदी चांगला क्वालिटी परफॉर्म त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस सलगचा दुसरा दमदार बॉल मिड विकेट सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 2 गगनचुंबी आसमानी टोले. षटकार. सलग 2 बॉलवर 2 गगनचुंबी आसमानी प्रहार ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. फैजान मेमन पासून दूर राहिलाय. एक रन नाहीये तिथे. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर 23 धावा दाफलकावर. 70चं टार्गेट आहे. षटक क्रमांक 3 ते सध्या प्रगती पथावर आहे. 23 धावा दाफलकावर आहेत. शोएब मेमन अव्वा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या षटकातील पुढचा बॉल. 4था बॉल असेल. चांगला बॉल इथे पेज जनरेट केला. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर केला. चेंडूला टॉस केला. विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर 23 धावा दाफलकावर आहेत. अजूनही या ओव्हरचे जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा संख्या 23.
पुढचा बॉल शोएब मेमन अव्वा. इथे आवाज आलाय आणि हा आवाज माघारी परतवण्याकरता काफी आहे. माघारी परतावं लागेल श्रेयसला. फर्स्ट विकेट डाऊन यार. पहिला झटका लागलाय. श्रेयस बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या राफेल कावर लागल्या गेल्यात आतापर्यंत. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आपल्याला या ओव्हर मधला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे अव्वाचा या ओव्हरचा. समोर प्रसाद बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. अव्वा आणि प्रसाद या दोघांमधला खेळ. यावेळेस मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मिड विकेट मधनं बॉल सीमारेषा पार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 29. आता विजया करता 3 ओव्हर 41 धावसंख्येची गरज. प्रशांत ठाकरे त्याच्या नावासमोर जर आपण पाहिलं तर 1 करोड असं लिहिलं गेलंय. कारण 1 सिंगल आली आणि त्यानंतर 6 डॉट आलेत. एक बाकी आहे 1 करोडला. 6 आहेत. 7 नाही झालेले. आता सध्या 10 लाख असं लिहिलं गेलंय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि बॉल सीमारेषा पार. इथे षटकार येतोय 6. एक षटकार इथे सौरभ सवरच्या विरोधामध्ये आपल्याला खणखणीत पाहायला मिळालाय. प्रशांत ठाकरे गुणवत्ता आहे, कुवत आहे, मात्र ती मैदानात दाखवावी लागेल. आता 35 बनवायचे. दुसरी बॅट द्यायची. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीने 35 धावा दाफलकावर आहेत. प्रशांत ठाकरे एक षटकारानिशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय जरूर. इथे फटका फसलाय. बॉल हालत हवेत आहे. सौरभ सवर आलाय. एक चांगला कॅच. प्रशांतला माघारी परतावा लागेल. मात्र बाद होण्यापूर्वी एक चांगला षटकार खेचला. या डावाच्या करता महत्वाचा आहे, कारण सुरुवातीला खूप काळ स्ट्रगल मध्ये तो मैदानाच्या आतमध्ये उभा होता आणि तो स्ट्रगल मध्ये होता. तो स्ट्रगल त्याला संपवायचा होता, कारण षटकार झाला नसता तर मॅच आणखी कठीण झाली असती. पहिल्या चेंडूवर विनीत नांगरे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. इथे 1 रन मिळेल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते येते 36 या आकड्यावर.
2 चेंडूचा खेळ झाला. इथनं विजयाकरता 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 15 चेंडू मध्ये 34 धावा. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 37, 37 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. सौरभ सवर यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक दीपेश घोलप वेगाने बॉलवर झेपावतोय. एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि ती जाऊन पोहोचतीये ती 38 या आकड्यावर. अजूनही 32 रन्स बनवाय 32 धावा या विजयाकरता गरजेच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत 14. रन्स बनवायचे आहेत 32. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. सज्ज होतोय सौरभ सवर. इथे बॅट सुटली आहे. ओव्हर समाप्त होतीये. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता 32 धावसंख्येची गरज. संदेश बाबू गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर फलंदाज प्रसाद सज्ज आहे. पहिला बॉल तिथे अपील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 32 ची गरज आहे. प्रसाद त्याला चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. अडचणी आहेत टीमच्या समोर. मात्र त्यावर मात करण्याची कुवत क्षमता या खेळाडूमध्ये अक्षरशः ठासून भरली आहे. तो प्रसाद या वेळेचा बॉल हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. एक सिंगल तिथे कंप्लीट झाली. डबल करता कॉलिंग आहे आणि होईल ही दुसरी धाव सहजतेने कंप्लीट. या दोनच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 10. रन्स बनवायचे आहेत 30. 300चा स्ट्राईक रेट तो इथनं गरजेचा आहे. 300चा स्ट्राईक रेट क्रिकेट मधला एक सर्वोत्तम स्ट्राईक रेट मानला जातो. 10 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र प्रसाद शेलारनं बॉलला उडवलंय सरळ सीमारेषा पार. एक अप्रतिम फटका. इथे षटकार पाहायला मिळतोय. 6. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेश. 3 बॉल मध्ये 8 रन आले त्याच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र ऑन साइडला 2 रन देतील.
2 धावा आहेत तिथे. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 48, 48. अजूनही 22 रनची गरज आहे. दोन धावा आहेत. 2 त्या झाडापासून पुढे 2च आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 रन्स धावफलकावर आहेत. अजूनही 22 धावा विजयाकरता धावफलकावर लावायच्या. प्रसाद शेलार मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. या दरम्यान हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 रन त्या यावेळेस धावफलकावर जोडल्या जातील. 50 कमसप 50 रन धावफलकावर आहेत. येणारे 7 बॉल 20 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज संदेश बाबू समोर प्रसाद शेलार. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. दीपेश घोलप पोहोचणार नाही. 1च रन मिळेल. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 19 धावसंख्येची गरज. शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता दीपेश घोलप. पहिला बॉल हवेमध्ये आहे. जास्त उंची, लांबी किती मैदानाच्या आतली होती. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा. येणारे 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. झेल व्हायला होता. प्रसाद शेलार एक महत्वाचा बॅटर आहे. त्याच क्षेत्रात सातत्यानं झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याने इथे हा झेल ड्रॉप होत असताना 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. दीपेश घोलप गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला बॉल, दर्जेदार चेंडू. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये इथे आलाय. डॉट. येणारे 4 बॉल विजयाकरता 17 धावसंख्येची गरज. प्रसाद शेलार तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झुंजतोय, फाईट करतोय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं त्यानं या संपूर्ण डावामध्ये बॅटिंग केली. पुढचा बॉल, चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. रन ती घेण्याचा कुठलाही मनसुबा नाहीये. येणारे बॉल शिल्लक राहिले 3 आणि त्यामध्ये रनची गरज आहे 17 म्हणजे 3 षटकार. तीन चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. आणि याबरोबरच ही मॅच आपल्या कब्जामध्ये घेतली आहे. ही मॅच इथे जिंकली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रसाद शेलार त्याच्या विकेटचं पतन झालंय खेळाडू बाद. नाणेफेकीचा कौल जिंकला इथे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
इथे विजयी होतीये आणि सुपर 6 मध्ये आजच्या दिवसातनं जाऊन पोहोचणारा पहिला संघ ठरलाय टीम FDC कुडूस अलमान. जो संघ इथे क्वालिफाय होतोय FDC कुडूस अलमान या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अजून एक संधी असेल इथे टीम डोंगस्ते चिंचगर या टीमला अजून एक संधी असेल. बघूया त्या संधीमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. मात्र तुर्तास एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय. एक नॉकआउट मॅच असेल जिथे जो जिंकेल तो शेवटच्या मॅच करता क्वालिफाय होईल. जो पराभूत होईल त्याचा प्रवास या स्पर्धेतला समाप्त होईल. एका बाजूने टीम DKP पाहुणीपाडा आणि कोणे तर त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम नाणे हमरापूर.